ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। करवीर निवासिनी अंबाबाईच्या भाविकांसाठी खुशखबर आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाईच्या दर्शनासाठी आता ई-पास देण्याची सोय करण्यात आली आहे। शिवाय अंबाबाईच्या दर्शनासाठीची वेळ सुद्धा वाढवण्यात आली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये भाविकांना अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे। यंदा आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेत सुद्धा लादलेल्या निर्बंधांच्या काटेकोर पालनाला आता सुरुवात झाली आहे। चंद्रभागेवर जाणारे सगळे घाट लोखंडी बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेत। एबीपी माझानं वाळवंटात बंदी डावलून वारकरी स्नानाला येत असल्याचं दाखवल्यानंतर प्रशासनाने सगळ्या घाटावरती आता बॅरिकेडिंग केलंय। चंद्रभागा वाळवंटात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। कार्तिक एकादशीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथल्या श्री क्षेत्र संत मुक्ताई समाधी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते, पण यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता हे मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। रविकांत तुपकर यांनी काल संध्याकाळी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं। जिल्हाधिकारी एस राममूर्ती आणि निवासी जिल्हाधिकारी श्री दिनेश गीते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। बुलडाणा जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तुपकर यांनी हे आंदोलन केलंय। बीडमधल्या कोविड सेंटरमध्ये 2 रुग्णांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली। मात्र 2 रुग्णांमधलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 3ऱ्या रुग्णाचा मात्र यामध्ये मृत्यू झाला। धक्का लागून पडल्यानं महिला रुग्णाचा मृत्यू झाला। रुक्मिणी मुजमुले असं मृत महिलेचं नाव आहे। तरी बेजबाबदार रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे। गोंदिया पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावलाय। छत्तीसगडमधल्या गातापार पोलीस स्टेशन अंतर्गत कहहाबरा जंगल परिसरामध्ये पोलिसांचा घातपात करण्यासाठी जमिनीमध्ये स्फोटकं पुरून ठेवली होती। गुप्त माहितीच्या आधारे गोंदिया जिल्हा नक्षल पोलीस आणि राजनांदगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा स्फोटकांचा साठा जप्त केलाय। भाजपच्या वतीनं काल मुंबई नागपूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जळगाव जिल्ह्यातल्या वरणगावसाठी 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र सरकार बदलताच आकसापोटी ही योजना रखडवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। बीड जिल्ह्यातल्या पाली इथल्या शेतकरी अर्जुन साळुंके या शेतकऱ्यानं पाटबंधारे कार्यालयात स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पाटबंधारे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा निवाडा तातडीनं करावा यासाठी शेतकऱ्यानं पाठपुरावा केला होता, पण वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही न्याय मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। जखमी शेतकऱ्यावरती सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोरोनाच्या काळात मुंबईत कर्तव्य बजावण्यास नकार देणाऱ्या बीडमधल्या 31 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। कोरोनाच्या काळात लोकलअभावी मुंबईतली वाहतूक यंत्रणा पांगळी झाली आहे। मुंबईमध्ये सेवा बजावणाऱ्या बीडच्या 400 पैकी 120 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती। त्यामुळे अनेक एसटी वाहक आणि चालकांनी मुंबईमध्ये गाड्या चालवण्यास नकार दिला होता आणि अशा कर्मचाऱ्यांवरती आता निलंबनाची कारवाई झाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या पिंगळवाडे गावचे लष्करी जवान कुलदीप जाधव यांच्यावर काल पिंगळवाडे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। कुलदीप जाधव हे जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये तैनात होते। मुलगा झाल्यानं त्याला पाहण्यासाठी सुट्टी घेऊन घरी येण्याच्या तयारीत असतानाच राजौरीमध्ये झोपेतच त्यांचं निधन झालं। विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचे अपेक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यावरची आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पैठणी आणि 1000 रुपये वाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। वाशिमच्या रिसोडमधल्या पंजाबराव देशमुख विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रकाश बोरकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या पिंपळगाव मोर गावामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। गेल्या काही महिन्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4घांचा मृत्यू झालाय। त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्या जेरबंद झाल्यामुळे ग्रामस्थांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।